आज माझा विषय आहे की प्रभू येशू ख्रिस्त हा कोण आहे प्रियानो. प्रभू येशू ख्रिस्त हा कोण आहे? तर प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सर्वांना ठाऊकच आहे. प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा आहे, तो देव आहे. आज पाहणार आहोत. प्रभू येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आहे प्रियानो. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः देव आहे प्रियानो. आणि प्रभू येशू ख्रिस्त गौरवाचा राजा देखील आहे. प्रभू येशू ख्रिस्त याजक आहे प्रियानो. आणि प्रभू येशू ख्रिस्त मंडळीचा मस्तक आहे. प्रभू येशू ख्रिस्त मनुष्य आहे. प्रभू येशू ख्रिस्त संदेष्टा देखील आहे प्रियानो. तसेच प्रभू येशू ख्रिस्त आदर्श शिक्षक देखील आहे प्रियानो. प्रभू येशू ख्रिस्त कोनशिला आहे. तसेच प्रभू येशू ख्रिस्त कोंब व अंकुर आहे. प्रभू येशू ख्रिस्त तारणारा आहे प्रियानो. हे सर्व आज होणार नाही, पण त्यातले 2 पॉइंट आज मी घेण्याचा प्रयत्न करणार आहे. प्रभू येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आहे हे आपण प्रथमतः पाहूया प्रियानो. प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे हे आपण आज शास्त्रातून पाहणार आहोत प्रियानो. आपण सर्व विश्वासणारे प्रभू येशू ख्रिस्त हा देव आहे हे आपल्याला ठाऊक आहे प्रियानो. आपल्या सर्व विश्वासणाऱ्यांचा प्रभू येशू ख्रिस्त हा एकमेव तारणारा देव आहे प्रियानो. आणि त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला कोणीही अन्य देव नाही प्रियानो. आणि आपण प्रभू येशू ख्रिस्तावरच पूर्णपणे भरोसा हा ठेवतो प्रियानो. प्रियानो, तसेच आज प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्यांची संख्या मोजता येत नाही प्रियानो. जगामध्ये आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे खूप जण आहेत प्रियानो. त्यांची संख्या मोजता येणार नाही प्रियानो. असा एकही देश नाही जिथे प्रभू येशू ख्रिस्त, प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता, प्रभू येशू ख्रिस्ताचे लोक नाहीत प्रियानो. प्रत्येक ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताचे लोक आहेत, विश्वासणारे आहेत प्रियानो. प्रियानो, इतिहासकार सांगत आहेत प्रभू येशू ख्रिस्त हा साधा मनुष्य नव्हता. प्रभू येशू ख्रिस्त हा साधारण मनुष्य नव्हता. प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे मी देव आहे. प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे मी स्वतः देव आहे. माझ्यावर विश्वास ठेवा आणि माझ्याकडे वळा, अशी आज्ञा प्रभू येशू ख्रिस्त लोकांना देत आहे. प्रभू येशू ख्रिस्त अधिकारवाणीने बोलत असे. मी या जगाचा राजा आहे असे प्रभू येशू ख्रिस्त सांगत असे. आणि प्रियानो, आपण पाहतो आणि प्रभू येशू ख्रिस्त हा स्पष्ट वक्ता होता प्रियानो. प्रभू येशू ख्रिस्त हा स्पष्ट वक्ता होता प्रियानो. आणि तसेच आपण पाहूया की आता शास्त्रातून आपण पाहूया की हे झालं जगिक उदाहरण प्रियानो. आपण शास्त्रातून पाहूया की प्रभू येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे प्रियानो. पहिल्यांदा आपण जुन्या करारात जाऊया की परमेश्वराने 700 वर्षापूर्वी प्रियानो सांगितलेलं आहे. परमेश्वराने यहोवा देवाने सांगितलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्त हा माझा पुत्र आहे आणि मी त्याला ह्या जगामध्ये तुमच्यासाठी पाठवणार आहे. हे देवबापाने सांगितलेलं आहे प्रियानो. स्तोत्र 2 अध्याय 7 वचन मी तुम्हा सर्वांसाठी वाचतो. मी परमेश्वराचा निर्णय कळवितो. स्तोत्र संहिता 2 अध्याय 7 वचन. मी परमेश्वराचा निर्णय कळवितो. तो मला म्हणाला तू माझा पुत्र आहेस, आज मी तुला जन्म दिला आहे. या ठिकाणी परमेश्वर आपल्याला सांगत आहे प्रियानो हा माझा पुत्र आहे. हे वचन आपल्याला दर्शवित आहे की परमेश्वराचा पुत्र हा प्रभू येशू ख्रिस्त आहे प्रियानो. व कुमारी गर्भवतीच्या पोटी प्रभू येशू ख्रिस्त जन्मास येणार आहे हे देखील परमेश्वराने जुन्या करारामध्ये सांगितलेलं आहे, भविष्यवाणी केलेले आहे. आपण पाहतो प्रियानो यशिया संदेष्टाच्या द्वारे हे आपल्याला कळवण्यात आलं होतं. यशिया 7 अध्याय 14 वचन आपण वाचूया प्रियानो. तुम्हा सर्वांसाठी मी वाचतो. यशिया 7 अध्याय 14 वचन. ह्यास्तव प्रभू म्हणाला, प्रभू तुम्हाला स्वतः चिन्ह देत आहे. पहा, कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल व त्याचे नाव इमानुएल, आमच्या सानिध्य देव असे ठेवील. परमेश्वराने जुन्या करारात कितीतरी अनेक ठिकाणी प्रियानो सांगितलेलं आहे की मी माझ्या पुत्राला पाठवणार आहे. यशया 53 मध्ये आपण वाचतो प्रियानो. यशया 53 मध्ये आपण पाहतो की मी माझ्या पुत्राला पाठवणार आहे आणि तो यासाठी येणार आहे की तो तुमचे सर्वांचे पाप वाहून नेण्यासाठी येणार आहे. तुमच्यासाठी तो हाल हाल सहन करणार आहे. त्याला दुःख देण्यात येणार आहे. त्याला
कष्ट देण्यात येणार आहे आणि तुमच्या मनुष्याच्या पापांसाठी तो वधस्तंभावरती खेळला जाणार आहे, मारला जाणार आहे, गाडला जाणार आहे आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी तो उठणार आहे. हे यशाया 53 मध्ये परमेश्वराने भविष्यवाणी केलेले आहे प्रियानो, आपण पाहतो. आणि या सर्वांवरून आपल्याला समजून येते की देव बापाने प्रभू यीशू ख्रिस्त हा माझा पुत्र आहे हे जाहीर केलेलं आहे. प्रभू यीशू ख्रिस्ताने स्वतः देवबापाने प्रभू यीशू ख्रिस्ताविषयी साक्ष दिलेले आहे. येशू ख्रिस्त हा माझा पुत्र आहे प्रियानो. आणि आता आपण नव्या करारामध्ये पाहूया की कुठे कुठे देवबापाने साक्ष दिलेले आहे प्रभू यीशू ख्रिस्त हा माझा पुत्र आहे प्रियानो. प्रभू यीशू ख्रिस्त योहानाच्या हातून बाप्तिस्मा घेण्यासाठी गालिलाहून यार्देन नदीवर आला प्रियानो, आपण पाहतो. हे सर्वांना आपल्याला ठाऊकच असेल प्रियानो की प्रभू यीशू ख्रिस्त हा योहानाच्या हातून बाप्तिस्मा घेण्यासाठी गेला. आणि त्यातलं एक आपण वचन वाचूया प्रियानो. मत्तई याचा 3 अध्याय 17 वचन मी तुम्हा सर्वांसाठी वाचतो. मत्तई याचा 3 अध्याय 17 वचन. आणि पहा, आकाशातून अशी वाणी झाली की हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे, ह्याविषयी मी संतुष्ट आहे. पहा, या ठिकाणी परमेश्वर सांगत आहे प्रियानो, आकाशातून परमेश्वर आकाशातून बोललेला आहे प्रियानो, हा माझा मला परमप्रिय पुत्र आहे. प्रभू यीशू ख्रिस्ताविषयी यहोवा देवपा आकाशातून वाणी देत आहे, आकाशातून साक्ष देत आहे की हा माझा मला परमप्रिय असा पुत्र आहे प्रियानो. आणि या आणखी आपण पाहतो की मत्तई याचा 17 अध्याय 1 ते 5 वचन मध्ये आपण पाहूया की देवबापाने प्रभू यीशू ख्रिस्त हा माझा पुत्र आहे असं शिष्यांना सांगितलेलं आहे, शिष्यांसमोर सांगितलेलं आहे. परमेश्वर शिष्यांसमोर प्रगट झाला आणि तिथे प्रभू यीशू ख्रिस्त हा माझा पुत्र आहे हे तिथे शिष्यांना सांगितलेलं आहे. त्याचं आपण वचन वाचूया. मत्तई याचा 17 अध्याय 1 ते 5 वचन. मग सहा मग 6 दिवसानंतर येशूने पेत्र, याकूब व त्याचा भाऊ योहान यांना आपल्या बरोबर एका उंच डोंगरावर एकांती नेले. तेव्हा त्याचे रूप त्यांच्या देखत पालटले, त्याचे मुख सूर्यासारखे तेजस्वी झाले आणि त्याची वस्त्रे प्रकाशासारखी शुभ्र झाली. तेव्हा पहा, मोशे व एलिया हे त्याच्या बरोबर संभाषण करत असलेले त्याच्या दृष्टीस पडले. 4थं वचन. मग पेत्र येशूला म्हणाला, प्रभुजी, आपण येथे असावे हे आपल्याला बरे आहे. आपली इच्छा असली तर मी येथे 3 मंडप करतो, आपणासाठी एक, मोशेसाठी एक व एलियासाठी एक. 5वं वचन. तो बोलत आहे इतक्यात पहा, तेजस्वी मेघाने त्यांच्यावर छाया केली आणि पहा, मेघातून अशी वाणी झाली की हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे, ह्याच्या विषयी मी संतुष्ट आहे, ह्याचे तुम्ही ऐका. पहा प्रियानो, परमेश्वर सांगत आहे, स्वतः सांगत आहे की हा माझा परमप्रिय पुत्र आहे, ह्याचे तुम्ही ऐका म्हणून सांगत आहे प्रियानो. आणि पहा प्रियानो, अनेक ठिकाणी परमेश्वराने साक्ष दिलेले आहे की हा माझा परमप्रिय पुत्र आहे, हा माझा पुत्र आहे, ह्याचे तुम्ही ऐका. आणि आपणास खात्री दिलेली आहे की हा माझा पुत्र आहे, याचे तुम्ही ऐका, हा तुमचा तारणारा आहे, हाच मार्ग, सत्य व जीवन आहे, ह्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा, असं देवबापाने लोकांना साक्ष दिलेले आहे प्रियानो. आणि ह्यावरून आपल्याला समजून येतं की देवाचा पुत्र यहोवा देवबापाचा पुत्र प्रभू यीशू ख्रिस्त हा आहे प्रियानो. आणि आता आपण पाहूया की प्रभू यीशू ख्रिस्ताने कुठे साक्ष दिलेले आहे की यहोवा देवबापा हा माझा पिता आहे. यहोवा देवबापा हा माझा पिता आहे, प्रभू यीशू ख्रिस्ताने कुठे सांगितलेलं आहे, आपण वचनातून, शास्त्रातून आपण आज आता पाहूया प्रियानो. योहान याचा 12वा अध्याय 27 आणि 28 वचन मी तुम्हा सर्वांसाठी वाचतो. प्रभू यीशू ख्रिस्त 3.5 वर्षे कार्य करत होता, सुवार्त सांगत होता. पण या ठिकाणी येशू ख्रिस्त वधस्तंभावर जगाच्या पापासाठी त्याने मरायचे होते.
हा दिवस जवळ येऊन ठेपला होता व प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी बोलत आहे, हे बापा, अ, हे बापा, या घटकेपासून माझे रक्षण कर. आपण आपले दुःख पित्यालाच सांगतो प्रियानो. आपण आपले दुःख कोणासमोर प्रगट करत असतो प्रियानो? आपल्या यहोवा देव समोरच आपले दुःख प्रगट करू शकतो प्रियानो. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने देखील यहोवा देवपा समोरच आपले दुःख प्रगट केलेलं आहे प्रियानो. प्रभू येशू ख्रिस्ताला माहित होते की आता माझी वेळ आलेली आहे, मला त्या वधस्तंभावरती जायचं आहे. मी या घटकेसाठीच या जगात आलो आहे. म्हणून प्रभू पित्याला, देवबापाला म्हणत आहे की हे बापा, तू आपल्या नावाचे गौरव कर. या ठिकाणी आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त यहोवा देवबापाला बापा अशी हाक मारत आहे प्रियानो. आणि आपण लुकाच्या पुस्तकात पाहूया, लूक याचा 23वा अध्याय 34 आणि 46 वचन. लूक याचा 23वा अध्याय 34 वचन आणि 46 वचन. प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर केलेले आहे व त्या अवस्थेत प्रभू येशू ख्रिस्त आपल्या पित्याला म्हणत आहे, हे बापा, त्यांना क्षमा कर, कारण ते काय करत आहेत हे त्यांना समजत नाही. प्रभूला ज्या शास्त्री पुरुषांनी धरून दिले, रोमी सैनिकांनी प्रभू येशू ख्रिस्ताला धरून दिले प्रियानो, त्याचा रोमी सैनिकांनी अपमान केला व त्याचे हाल केले. अशा लोकांसाठी प्रभू येशू ख्रिस्त मध्यस्थी करत आहे प्रियानो. आणि प्रभू येशू ख्रिस्त देव बापाला बापाशी हाक मारून सांगत आहे, हे देव बापा, त्यांना क्षमा कर, ते काय करत आहेत त्यांना समजत नाही. ज्यांनी त्याचा हाल केलं, ज्यांनी त्याला दुःख दिलं, ज्या लोकांनी त्याला कष्ट आणि वेदना दिल्या, त्यांच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त शेवटच्या क्षणापर्यंत देखील मध्यस्थी करत आहे प्रियानो. आपण पाहतो प्रभू आपला किती कनवाळू, किती दयाळू, कृपाळू आहे प्रियानो. आणि ह्या वचनावरून आपल्याला समजते की प्रभू येशू ख्रिस्त देव बापाला पिता आपला बापा म्हणून हाक मारत आहे प्रियानो. आणि 46 वचन आपण वाचूया. तेव्हा येशू उच्च स्वराने ओरडून म्हणाला, हे बापा, मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपून देतो. या ठिकाणी आपण पाहतो प्रभू येशू ख्रिस्त यहोवा देवपाला पिता म्हणून हाक मारत आहे, हे बापा, मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवतो. देवपिताला बापाशी हाक इथे देखील प्रभू येशू ख्रिस्त मारत आहे प्रियानो. आणि या सर्व गोष्टीवरून आपल्याला समजून येतं की प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता हा यहोवा देवपा आहे. आणि यहोवा देवपाचाच पुत्र प्रभू येशू ख्रिस्त हा आहे, हे आपल्याला यावरून समजून येतं प्रियानो. आणि अनेक ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने यहोवा देवपाला आपला पिता म्हणून साक्ष दिलेले आहे. बाप आपला बापा म्हणून साक्ष दिलेली आहे प्रियानो. आणि माझ्या पित्याच्या घरात पुष्कळ जागा आहेत, तसेच माझ्या पित्याने मला पाठविले आहे. प्रभूने अनेक ठिकाणी पित्याबद्दल साक्ष दिलेले आहे प्रियानो. आपण पाहतो स्वर्गीय पित्याबद्दल, स्वर्गीय पिता हा माझा बाप आहे, हे अनेक ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेलं आपण पाहतो प्रियानो. दुसरा पॉइंट देखील पाहूया. दुसरा पॉइंट माझा आहे की प्रभू येशू ख्रिस्त स्वतः देव आहे. प्रभू येशू ख्रिस्त हा स्वतः देव आहे आणि तो परिपूर्ण असा देव आहे प्रियानो. प्रभू येशू ख्रिस्त परिपूर्ण देव आहे आणि तो मनुष्य रूप धारण करून या जगामध्ये आपल्यासाठी आला प्रियानो. हे आपण शास्त्रातून पाहूया प्रियानो की प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठायी दैवी गुण आहेत प्रियानो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठायी दैवी गुण आहेत आणि तो जिवंत देवाचे रूप आहे प्रियानो. आपण पाहतो प्रियानो. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव देखील त्याचं दैवी गुण प्रगट करत आहेत प्रियानो. आपण पाहतो प्रियानो. आणि त्याची आराधना देखील करण्यात आली. त्याने अनेक चमत्कार केले प्रियानो. यावरून आपल्याला समजून येते की प्रभू येशू ख्रिस्त हा समर्थ देव आहे. प्रभू येशू ख्रिस्त हा परिपूर्ण देव आहे प्रियानो. स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलेलं आहे, मी व पिता एक आहोत. ज्याने मला पाहिले त्याने पित्याला देखील पाहिले आहे. आणि
अशा अशा ठिकाणी अनेक ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेलं आहे की मी व पिता एक आहे, मी स्वतः देव आहे. अ, आणि आता आपण पाहूया प्रभू येशू ख्रिस्त देव आहे हे पवित्र शास्त्रातून काही वचनातून थोडक्यात आपण पाहणार आहोत. पहिल्याने आपण जुन्या करारात पाहूया, यशाया 9 अध्याय 6 वचन पाहूया आपण. तुम्हा सर्वांसाठी मी यशाया 9 अध्याय 6 वचन वाचतो. कारण आमच्यासाठी बाळ जन्मला आहे, आम्हाला पुत्र दिला आहे, त्याच्या खांद्यावर सत्ता राहील, त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती म्हणतील. पहा प्रियानो, या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त समर्थ देव आहे. प्रभू येशू ख्रिस्त अद्भुत मंत्री आहे. आणि 700 वर्षापूर्वी प्रियानो, यशया संदेष्टाच्या द्वारे परमेश्वर पित्याने प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल साक्ष दिलेले आहे की हा समर्थ देव आहे, हा अद्भुत मंत्री होणार आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त स्वतः देव आहे. हे ह्यावरून आपल्याला प्रगट होते प्रियानो की प्रभू येशू ख्रिस्त हा देव आहे. आणखीन आपण वचन वाचूया की यशया 7 अध्याय 14 वचन. ह्यावरून प्रभू येशू ख्रिस्त स्वतः तुम्हाला चिन्ह देत आहे. पहा, कुमारी गर्भवती होऊन, यावरून प्रभू स्वतः तुम्हाला चिन्ह देत आहे. पहा, कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल व त्याचे नाव इमानुएल, आमच्या सानिध्य देव असे ठेवील. पहा प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्त देव असून देखील कुमारी गर्भवतीच्या पोटी त्याने जन्म घेतलेला आहे प्रियानो. कुमारी गर्भवतीच्या पोटी जन्म त्याने घेतला आणि या जगामध्ये तो 33.5 वर्षे जगला प्रियानो. आणि आमच्या सानिध्य देव होता प्रियानो. तो मनुष्य बनून या जगामध्ये राहिला, पण तो परिपूर्ण देव देखील एकाच वेळी होता प्रियानो. तो एकाच वेळी पूर्ण मनुष्य आणि पूर्ण देव देखील होता प्रियानो. आणि आमच्या सानिध्य देव होता प्रियानो. पण लोकांनी त्याला ओळखलं नाही, इस्रायली लोकांनी त्याला ओळखलं नाही प्रियानो. आणि त्याला धरून दिलं प्रियानो आणि त्याला त्याचा हाल करून त्या वधस्तंभावरती त्याला टांगलं प्रियानो. आणि आज देखील पाहतो प्रियानो, इस्रायली लोक मान्य करत नाहीत की प्रभू येशू ख्रिस्त येऊन गेलेला आहे प्रियानो. पण प्रभू येशू ख्रिस्ताने परराष्ट्रीयांना निवडलेला आहे प्रियानो. आणि आता आपण पाहूया की आमच्या सानिध्य देव आहे. मत्ते याचा 1 अध्याय 23 वचन आपण वाचूया. पहा, कुमारी गर्भवती होऊन पहा, कुमारी गर्भवती होईल व तिला पुत्र होईल आणि त्याला इमानुएल हे नाव देतील. ह्या नावाचा अर्थ आमच्या बरोबर देव. प्रभू येशू ख्रिस्त जन्माच्या आधीच प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माविषयी परमेश्वराने साक्ष दिलेले आहे प्रियानो. अक्षरशः देव जन्माला येणार होता प्रियानो, ही साक्ष देव बापाने दिलेली होती प्रियानो. पहा, कुमारी गर्भवती होईल व तिला पुत्र होईल. पुत्र होईल म्हणजे यावरून आपल्याला समजून येते की देवबापाने इथे प्रत्येक गोष्ट सांगितलेली होती. त्याचं जेंडर देखील इथे सांगितलेलं आहे की तो पुत्र असणार आहे प्रियानो. आणि त्याचं नाव देखील त्याच्या जन्माच्या आधीच सांगितलेलं होते की त्याचं नाव येशू, म्हणजे त्याला इमानुएल देखील म्हणतील, म्हणजे आम्हा सानिध्य देव. आम्हा सानिध्य देव म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने प्रत्येक गोष्ट त्याच्या जन्माच्या आधीच आपल्या समोर प्रगट करून ठेवलेले आहे प्रियानो. आणि प्रभू देव बाप्पा स्पष्ट बोलतो प्रियानो आपल्याशी वचनातून. आणि काही ठिकाणावरून प्रभू येशू ख्रिस्त देव बाप्पा आपल्याशी स्पष्ट बोलत आहे प्रियानो. हे आपण ओळखून घेणं गरजेचं आहे प्रियानो. आणि शास्त्रातून हे आपण पाहिलेलं आहे प्रियानो. आता प्रभू येशू ख्रिस्त पूर्णपणे देव आहे, तोच सृष्टीचा निर्माण करता आहे प्रियानो. प्रभू येशू ख्रिस्त पूर्णपणे देव आहे. कलसई 1 अध्याय 15 ते 18 वचन वाचूया आपण. तो अदृश्य देवाचे प्रतिरूप आहे, तो सर्व उत्पत्तीत ज्येष्ठ आहे प्रियानो. देवाला कोणीही कधीही पाहिलेलं नाही प्रियानो. देवाला कोणीही कधीही पाहिलेलं नाही प्रियानो. त्याच्या एकुलत्या एक प्रिय पुत्राने त्याला प्रगट केलेला आहे प्रियानो. आणि सर्व उत्पत्तीत प्रभू येशू ख्रिस्त हा ज्येष्ठ आहे प्रियानो. सर्व जे काही निर्माण झाले त्याच्यापासूनच निर्माण झालेलं आहे प्रियानो. आणि सर्व जे काही निर्माण करण्यात आलेलं आहे त्या उत्पत्तीत, त्या सर्व निर्मितीमध्ये तोच प्रमुख आहे प्रियानो, आपण पाहतो.
आणि प्रभू येशू ख्रिस्त अनादी कालापासूनचा आहे प्रियानो. प्रभू येशू ख्रिस्त हा अनादी कालापासूनचा आहे. तो अनन्य आहे प्रियानो. त्याचं अस्तित्व सर्व काही अस्तित्वात येण्याच्या आधीपासूनचं आहे प्रियानो. त्याचं अस्तित्व सर्व काही अस्तित्वात येण्यापासूनच्या आधीच आहे प्रियानो. काही लोक म्हणतात की देव बापाने प्रभू येशू ख्रिस्ताला पहिलं बनवलं, पण तसं नाही प्रियानो. देव बापा सोबत प्रभू येशू ख्रिस्त हा पहिल्यापासून आहेच प्रियानो. तर आपण पाहिलं की प्रभू येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त हा स्वतः देव देखील आहे.